नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा आपण काय करत आहोत, एनसीईआरटीचे प्रत्येक चॅप्टर वाईज एनसीईआरटी मध्ये कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत हे डिस्कशन करत आहोत. खूप आयएमपी असेल मित्रांनो, खूप आयएमपी असेल तर एनसीईआरटीचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करत आहोत. थोडंसं बोरिंग वाटेल आणि एनसीईआरटीचे क्वेश्चन हिंदी आणि इंग्लिश बोथ आर लँग्वेज मध्ये असतात. जवळजवळ आपण ते 10 ते 15,000 एनसीईआरटीचे जीकेचे म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स या 4 कोर आणि सायन्स या 5 कोर सब्जेक्टचे क्वेश्चन काय करत आहोत, डिस्कशन करत आहोत. याच्यातला आजचं जे आपल्याला चॅप्टर शिकायचं आहे ते आहे मित्रांनो मुघल साम्राज्याचं पतन. मुघल साम्राज्य का पतन. सो क्वेश्चन हिंदी मध्ये असतील, मी हिंदी प्लस इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करून देईल आणि कोणत्या वर्गाचा ओल्ड एनसीईआरटी आहे की न्यू एनसीईआरटी आहे ते पण आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. सो मुघल साम्राज्य का पतन यानी मुघल साम्राज्याचा पतन. ठीक आहे. सो डिक्लाइन ऑफ मुघल एम्पायर. ठीक आहे. तर आपण हे काय करणार आहोत, आज डिस्कशन करणार आहोत. त्याच्या आधी काही लोकांनी अजूनही व्हिडिओ लाईक शेअर केला नसेल तर लाईक शेअर करून द्या मित्रांनो. पहिला क्वेश्चन बघा, मुघल साम्राज्याच्या पतन या विषयावर पहिला क्वेश्चन काय दिलाय मित्रांनो. बघा पहिला क्वेश्चन काय दिलाय, आपण क्वेश्चन वाचूया आणि मग तो एक्सप्लेन पण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन थोडासा मोठा करून घेतो, बऱ्याच लोकांना तो टफ जात असेल तर आपण इथं मोठा करून घेऊ. क्वेश्चन काय म्हटलं मित्रांनो, मुघल साम्राज्य का पतन की क्रिया निम्नलिखित किस कारण प्रारंभ हुई थी. ठीक आहे. मुघल साम्राज्याचं पतनाचं काय कारण होतं ते आपण काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत. मग पहिली गोष्ट आहे औरंगजेब की नीती. पहिलं कारण काय होतं, औरंगजेब की नीती. बरोबर आहे, कारण की औरंगजेबने बराच काळ महाराष्ट्रात काढला. कुठं काढला मित्रांनो, महाराष्ट्रात काढला. भारताचा सम्राट महाराष्ट्रात येतो. छोटस राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी तो काय येतो, महाराष्ट्रात येतो. बराच काळ त्याने महाराष्ट्रात काढला. महाराष्ट्राचा त्याचा काय झालाय, मृत्यू झालाय. कोणाचा, औरंगजेबचा. बरोबर आहे. मग 20 मे 1707 मध्ये औरंगजेबचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. जवळजवळ महाराष्ट्रात तो 50 वर्ष राहिला. ठीक आहे, 50 वर्षांनी. ठीक आहे, येत्या लक्षात मला काय म्हणायचं, औरंगजेबचं एक नीती होती. दुसरं काय होतं, मराठा साम्राज्याचा विस्तार. हे पण उत्तर बरोबर आहे मित्रांनो. मराठा साम्राज्याचा काय होता, विस्तार. मग तुम्ही बघाल तर खाली दख्खनच्या पठारापासून तर गंगेपर्यंत म्हणजे दख्खन पासून इथं लिहून देतो, मराठा साम्राज्य कुठून पसरलेलं होतं. दख्खन पासून सुरुवात केली तर गंगेच्या किनाऱ्यापर्यंत मराठा साम्राज्य काय झालं, पसरलेलं होतं. या पसरलं त्याच्यामुळे सुद्धा मुघलांचं पतनासाठी कारण ठरलं. आणि कमजोर शासन वर्ग, अतिशय बरोबर आहे मित्रांनो. कमजोर शासन वर्ग म्हणजेच काय, कमजोर शासन वर्ग म्हणजेच काय की औरंगजेब पर्यंत जे काही राजे होते ते सर्व एकापेक्षा एक स्ट्रॉंग होते. बरोबर आहे. औरंगजेब पर्यंत जे काही राजे होते ते एकापेक्षा एक स्ट्रॉंग होते. मग आता औरंगजेब नंतर जे काही राजे आले मुघलांमध्ये त्याला आपण उत्तर मुघल म्हणतो, लेटर मुघल म्हणतो. ते सर्व रगेल आणि रंगेल आले मित्रांनो. ठीक आहे, काय आली होती, रगेल आणि काय आली होती, रंगेल आली होती. त्याच्यामुळे हे पण एक कारण आहे. तुम्ही म्हणाल सर मग आता बघा सर्व तुम्ही जर कारण सर्व राजांची नावं लक्षात ठेवू शकाल तर बाबर पहिला राजा होता. बरोबर आहे, मुघलांचा. 1526 ते 1530 मध्ये आला. बाबर नंतर हुमायून आला. हुमायूनने 10 वर्ष राज्य केलं. 1530 ते 1540. 1540 पासून ते 1555 पर्यंत 15 वर्ष मुघलांचं राज्य नव्हतं भारतावर, तर सुरी घराण्याचं राज्य होतं. ठीक आहे. याचा 1556 मध्ये मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा पोरगा अकबर आला. ठीक आहे, अकबर आला. त्याच्यानंतर त्याचा पोरगा जहांगीर आला. याच्याच काळात औरंगजेब भारतात, याच्याच काळात इंग्रज भारतात आले होते. त्याचा पोरगा शहाजहान आला. त्याचा पोरगा कोण आला मित्रांनो, शहाजहान आला. ठीक आहे, आणि त्याचा पोरगा कोण आला, औरंगजेब आला. या शहाजहानचा पोरगा कोण आहे, औरंगजेब. वरती लिहितो. सो एवढी राजे मुघलांमध्ये आली तर ही सर्व एकापेक्षा काय होती, स्ट्रॉंग होती. मग बाबर असेल, हुमायून असेल, अकबर असेल, जहांगीर असेल, शहाजहान असेल आणि औरंगजेब असेल, ही सर्व राजे एकापेक्षा काय होती, स्ट्रॉंग होती. ठीक आहे. मात्र याच्या नंतर जे राजे आले औरंगजेबच्या नंतर, मग बहादूर शाह असेल, मोहम्मद शाह असेल, रंगीला असेल, अनेक राजे आली. नादिरशाह आक्रमण झालं होतं. अनेक राजे आले. ही सर्व काय आली, रगेल आणि रंगेल आली. त्याच्यामुळे सुद्धा मुघल साम्राज्य काय झालं, कमजोर झालं. आणि इकडे मराठा साम्राज्याचा मोठा उदय सुद्धा होण्यास काय झाली होती, सुरुवात झाली होती. सो या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय आलं पाहिजे, वरील सर्व बरोबर यानी सभी राइट है. इसमें क्या है, ये सभी क्या है, बराबर है. तो आपण एक्सप्लेन पण करू शकतो. मुगल साम्राज्य के पतन की प्रक्रिया, औरंगजेब की नीतियों और मराठा साम्राज्य के विस्तार, कमजोर शासन वर्ग की उपस्थिति इत्यादि कारण प्रमुख थे. औरंगजेब के 50 वर्षीय शासन के उपरांत इन समस्याओं का मुगल साम्राज्य का पतन में मार्गस्थ हुआ. आणि कधी कधी राज्य लक्षात ठेवायचं, एखादं राज्य कमजोर का होतं, जर तुम्हाला लिहायचं पण समजायचं, हिस्ट्री आत्मसात करायची आहे म्हणून सांगतो. जर सत्ता एककेंद्री खूप असेल तर ती लवकर डिक्लाइन होते. सत्ता एककेंद्री असेल, एखाद्या व्यक्तीच्या हातात जर सत्ता जास्त असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली दुसरी आणि तिसरी फळी जर चांगली नसेल, तर दुसरी आणि तिसरी फळी जर उभी राहिली नसेल तर तो राजा मेल्यानंतर ते सत्ता काय होते, संपते. हे मला लक्षात काय म्हणायचे. सो आपण या क्वेश्चनचं मिनिंग कळाला. आता पुढच्या क्वेश्चन कडे आपण जाणार आहोत मित्रांनो. मुघल साम्राज्य के पतन
पतन पे निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए। ठीक है, मुगल साम्राज्य के पतन के संबंध में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए। चैप्टर नंबर 19 आहे, ओल्ड एनसीईआरटी 11th स्टँडर्ड 11th आहे। मुगल दरबार में सरदारों के बीच गुटबाजी और झगड़ों का केंद्र बना था। अतिशय बरोबर आहे। औरंगजेबच्या काळापासूनच मुघलांमध्ये दरबारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सरदार होती, बरोबर आहे, त्यांच्यामध्ये आपापसात मतभेद होते आणि औरंगजेबच्या मृत्यूनंतर तर सत्ता केंद्र या सरदारांच्या हातात झालं। प्रत्येक सरदार आपल्या गटाचा राजकुमाराला राजा बनवण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यामुळे आपापसात गटबाजी होती। आपापसात काय होती मित्रांनो? गटबाजी होती। समजतं मला काय म्हणायचंय? मग हे एक कारण होतं। आता तुम्ही बघाल तर मुघलांच्या दरबारामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सरदार होते? एक होते तुर्की, एक काय होते? तुर्की, एक होते अफगाणी, एक काय होते? अफगाणी, एक होते इराणी। ही महत्वाची सरदार होती। ही महत्वाची काय होती? तुर्की, इराणी आणि अफगाणी असे 3 महत्वाचे गट होते सरदारांचे। आणि एक भारतीय मुसलमानाचा पण गट होता। एक कोणाचा गट होता? भारतीय मुसलमानांचा पण काय होता? गट होता। आणि भारतीय मुसलमानांमध्ये जो गट होता त्याच्या औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतीय मुसलमानांचा जो गट होता सरदारांचा, त्याला सर्व हिंदू राजे काय करायचे? सपोर्ट करायचे। सर्व हिंदू राजे काय करायचे? सपोर्ट करायचे। मग आपल्या शाहू महाराजांनी सुद्धा सपोर्ट केला, कारण शाहू महाराजांची आई त्या मुघलांच्या काय होती? ताब्यात होती। आणि भारतीय मुसलमान म्हणजे जेव्हा औरंगजेबचा मृत्यू होईल, पुढे आपण शिकणार आहोत, तर औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतीय मुसलमानांची जी कमांड होती ती सय्यद बंधूंकडे होती। कोणाकडे होती मित्रांनो? सय्यद बंधूंकडे होती। नाव लक्षात ठेवायचं, सय्यद बंधू खालीलपैकी कोणाला सय्यद बंधू म्हणतात? तो सय्यद बंधूंकडे भारतीय मुसलमानांची कमांड होती। ठीक आहे, सय्यद बंधू मग कोण? त्याच्यामध्ये हुसेन अली होता। सय्यद बंधूंमध्ये कोण होता? एक होता हुसेन अली आणि एक कोण होता? अब्दुल्ला। असे 2 भाऊ होते, लक्षात ठेवायचे। एक होता हुसेन अली आणि एक कोण होता? अब्दुल्ला। अशा 2 भावांना सय्यद बंधू म्हणतात। सो ही गुटबाजी पुन्हा बऱ्याच वेळा चाललेली आहे, बऱ्याचदा मुघलांच्या दरबारामध्ये काय झाली होती? चाललेली होती। क्लिअर आहे मला काय म्हणायचंय? आता बघा, त्याच्यानंतर पहिलं तर कारण तुमच्या डोक्यात आलं, पहिलं कारण तुमच्या डोक्यात आलं, राईट आहे, सुभेदार का स्वतंत्र आचरण करणे लगे। मग जसं काय औरंगजेब मेला, आता औरंगजेबच्या मृत्यूपर्यंत भारतामध्ये फक्त एकमेव संघ असं एक मोठं राज्य होतं, कोणतं? मुघल साम्राज्य होतं। छोटी मोठी राज्यांचा खूप प्रभाव कमी होता। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सोडून दिले तर प्रभाव काय होता? कमी होता, बरोबर आहे। मात्र जसं काही औरंगजेबचा मृत्यू झाला, त्याची जी पोरं आली ती सर्व रगेल आणि रंगेल आली, त्याची जी पुढची पिढी आली ती सर्व काय आली? रगेल आणि रंगेल आली। आणि त्याच्यामुळे जे काही सरदार होते ते सरदारांनी वेगवेगळं राज्य स्थापन केलं। सरदारांनी काय केलं मित्रांनो? वेगवेगळं काय केलं? राज्य स्थापन केलं। त्याच्यामुळे भारताचे पुन्हा छोटे 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 तुकडे होण्यास काय झाली? सुरुवात झाली। तुम्ही जर भारताचा नकाशा व्यवस्थित बघाल तर मी तुम्हाला हे रफ करून देतो आणि ते एक भारताचा नकाशा काढतो। तुम्हाला ही आपली भारत माता दिसते, तुम्हाला ही आपली भारत माता, ठीक आहे, ही आपली भारत माता। आणि भारतामध्ये जर तुम्ही बघाल तर इथं होता हैदराबादचा जो निजाम होता, पहिले हैदराबादचा जो निजाम होता तो पण सरदारच होता मुघलांचा। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर बंगाल प्रांत उदयास आला। बंगालमध्ये जर तुम्ही बघाल तर मुर्शिद कुली खान सारखे व्यक्ती पण सरदारच होते। ठीक आहे, येते लक्षात मला काय म्हणायचंय? त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर वरती अवध होतं। अवध पण काय होता? सरदारच होता। आणि औरंगजेबच्या मृत्यूनंतर ही राजे काय झाली? उदयास आली। औरंगजेबच्या मृत्यूनंतर ही राजे काय झाली? उदयास आली। सो दोघं उत्तर काय आहे तुमची? बरोबर आहेत। सो तुम्हाला बोर वाटत असेल, काही आवडत नसेल तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो। काही डाऊट, काही शंका असेल तर कमेंट करून सांगा। आपण प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन करत आहोत। तिसरं उदाहरण दिले मित्रांनो, मराठोका आक्रमण पश्चिमोत्तर सीमा तक होण्या लगा। ठीक आहे, तर पश्चिमोत्तर सीमा म्हणजे भारताची पश्चिमोत्तर सीमा। ठीक आहे, पश्चिम इकडे आणि उत्तर इकडे म्हणजे हा प्रांत, ह्या एरियात कटक कुठपर्यंत? अटकपर्यंत। अटकेपार झेंडे लावलेत अटकपर्यंत। ठीक आहे, अटकपर्यंत। तर हे कारण चुकीचं आहे। मराठे जे होते ते फक्त गंगा किनाऱ्यापर्यंत होते। कोणत्या किनाऱ्यापर्यंत होते? गंगा नदीच्या किनाऱ्यापर्यंत होते। म्हणजेच तुमचं ए आणि बी बरोबर असलं पाहिजे, पर्याय क्रमांक ए आणि बी बरोबर असला पाहिजे। मराठों आक्रमण पश्चिमोत्तर सीमा तक नहीं था, सिर्फ गंगा के किनारे तक ही था। ठीक है, सो आई कैन एक्सप्लेन मराठी, हिंदी, इंग्लिश, ठीक है, इन तीनों लैंग्वेज में हम एक्सप्लेन कर देंगे। तो जे लोक मराठी, आपण खास करून मराठीत बनवतो, सो त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका। ठीक आहे, सो बघा, मग हे 3 महत्वाचे कारण आहेत। आणि पहिलं कारण तर तुम्हाला सांगितलं राईट आहे, दुसरं कारण राईट आहे, तिसरं कारण रॉन्ग आहे। का? कारण की मराठों का आक्रमण दक्कन से लेकर गंगा घाटी तक ही मैदानों तक ही होने लगा था। ठीक है, जहां मुगल शासन क्षेत्र था, पश्चिमोत्तर तक नहीं। ठीक है, तर हे तिसरं कारण चुकलेलं आहे। ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो। आपण पुढचा क्वेश्चन घेऊया। दिल्ली निम्नलिखित, आता बघा हा क्वेश्चन दिलेला आहे, मी तुम्हाला एनसीईआरटीचा कुठला चॅप्टर आहे, काय दिले ते पण सांगून दिलेलं आहे। बघा, निम्नलिखित किन आक्रमणियों ने दिल्ली पर आक्रमण मुगल साम्राज्य का पतन को
असंभावी बना दिया. ठीक आहे. तर अहमद शाह अब्दालीने दिल्लीवर आक्रमण केलं होतं, पण खूप नंतर केलं, औरंगजेबच्या मृत्यूनंतर. नादिर शाह सर्वात महत्वाचं 1739 मध्ये भारतावर कोणी आक्रमण केलं होतं? नादिर शाहने. या इराणी राजाने काय केलं होतं? आक्रमण केलं होतं. उत्तर काय पाहिजे तुमचं? ठीक है, उत्तर काय पाहिजे तुमचं? नादिर शाह. किन दिल्ली पर किन आक्रमण से मुगल साम्राज्य का पतन का असंभावी बना दिया था. सो कोण असलं पाहिजे? नादिर शाह. सो खूप आयएमपी आहे नादिर शाह. 1739 मध्ये त्याने भारतावर काय केलं होतं? आक्रमण केलं होतं. मुघल साम्राज्यावर आक्रमण केलं नादिर शाहने. ठीक आहे. आता कन्सेप्ट डोक्यात टाका मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टन्स आहे. जे एक्स्ट्रा सांगतोय ते पण तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे. आणि हे त्याचं 5वं आक्रमण होतं. कितवं आक्रमण होतं? 5वं आक्रमण होतं. त्यावेळेस भारतावर मोहम्मद शाह राज्य करत होता. त्यावेळेस भारतावर कोण राज्य करत होता? मोहम्मद शाह. याला रंगीला पण म्हणतात मोहम्मद शाह. मोहम्मद शाह रंगीला का म्हणतात? 24 तास दारू आणि मदिरापान आणि नाचगाणं त्याचा प्रोग्राम चालायचा. नाचगाणं, त्याच्यानंतर त्याला अजून एक महत्वाचा शोक होता. 2 जनावरांची झुंज पाहणं. त्या काळात फेसबुक व्हॉट्सअप नव्हतं, म्हणून झुंज पाहायचा. तो मोहम्मद शाह भारतावर राज्य करायचा. नादिर शाहने त्याच्यावर आक्रमण केलं. समजते मला काय म्हणायचं? 1739 मध्ये. आणि कितवं आक्रमण होतं? 5वं आक्रमण होतं. तर कन्सेप्ट डोक्यात टाका मित्रांनो. नादिर शाहचा सेनापती होता अहमद शाह अब्दाली. नादिर शाहचा सेनापती कोण होता? अहमद शाह अब्दाली. परत एकदा कन्सेप्ट डोक्यात टाका. नादिर शाहचा सेनापती कोण होता मित्रांनो? अहमद शाह अब्दाली. मी हे रफ करतो. नादिर शाहचा सेनापती कोण होता? अहमद शाह अब्दाली. इथे नाव पण दिले बघा त्याचं, सेनापती अहमद शाह अब्दाली. आणि नादिर शाह जवळजवळ 1 महिना दिल्लीत राहिला. किती महिना दिल्लीत राहिला? 1 महिना दिल्लीत राहिला. नादिर शहाने कोणाला संपवलं होतं? त्याच वेळेस ठरवलं असतं तर मोहम्मद शहाला काय केलं असतं? संपवलं असतं. मात्र मोहम्मद शहाने काय केलं? त्याची जी मुलगी होती, मोहम्मद शहाची त्याची जी मुलगी होती, त्या मुलीचं लग्न नादिर शहाच्या पोराबरोबर लावून दिलं. कोणाबरोबर लावून दिलं? अतिशय आयएमपी आहे मित्रांनो. कोणाबरोबर लावून दिलं? नादिर शहाच्या मुलाबरोबर लावून दिलं. म्हणून मोहम्मद शहा आणि नादिर शहा आता काय होऊन गेले? व्याही होऊन गेले. कोण काय होऊन गेले मित्रांनो? व्याही होऊन गेले. मोहम्मद शहा आणि नादिर शहा काय होऊन गेले? आता व्याही होऊन गेले. समजते मला काय म्हणायचंय? आता मग मोहम्मद शहाच्या मुलीचं लग्न नादिर शहाच्या मुलाबरोबर झालं, म्हणजेच भारताची मुलगी इराणचा मुलगा, दोघांचं काय झालं? लग्न झालं. आणि मग हुंडा माहित असेल तुम्हाला? हुंडा माहित असेल ना? एका इनोसंट पुरुषाने आयुष्यभर त्रास, बडबड, कष्ट सहन करावी म्हणून दिली जाणारी प्रोत्साहनात्मक अतितुच्छ रक्कम म्हणजे हुंडा. ठीक आहे. तर आपण ती हुंड्याची एक शास्त्रशुद्ध व्याख्या केली दुसऱ्या भागात, हसण्याच्या दृष्टिकोनातून तुमचं मन लागा म्हणून. हुंड्यामध्ये काय दिलं? मयूर सिंहासन. पहिली गोष्ट, नादिर शहाला हुंड्यामध्ये काय दिलं होतं? मयूर सिंहासन. लक्षात ठेवायचंय. मग भारताच्या बाहेर मयूर सिंहासन कोणी नेलं? मोहम्मद शहाने. कोणाला दिलं? नादिर शहाला. आणि कोहिनूरचा हिरा, कोहिनूरचा हिरा कोणाला दिला? नादिर शहाला दिला. अशा पद्धतीने नादिर शहाकडे कोहिनूरचा हिरा आणि मयूर सिंहासन गेलं. ठीक आहे. आणि नादिर शाह वापस गेला. नादिर शाह काय गेला? वापस गेला. आणि मोहम्मद शहाचं पुन्हा राज्य राहिलं. मोहम्मद शहाचं पुन्हा काय झालं? राज्य राहिलं. 1739 ची गोष्ट करतोय मी. आणि मग पुढे काय झालं? मग कोहिनूरचा हिरा आणि मयूर सिंहासन हे कोणाकडे गेलं? नादिर शहाकडे गेलं. समजतंय मी काय बोलतोय? मग पुढे काय झालं की नादिर शहाचा खून त्याच्या सेनापतीने केला. कोणी? अहमद शाह अब्दालीने. ठीक आहे. कोणी केला खून? कोणी केला? अहमद शाह अब्दालीने केला. स्वतः राजा झाला. आणि अहमद शाह अब्दालीने पूर्ण इराणवर राज्य नाही केलं, अफगाणिस्तानवर राज्य केलं. कुठं राज्य केलं? अफगाणिस्तानवर राज्य केलं. कारण की कबिला होते, अनेक छोटे छोटे कबिले होते. त्या कबिल्यांना एक करून अहमद शाह अब्दालीने राज्य केलं. आज पण तुम्ही बघाल तर तुम्हाला एक हायपोथेटिकल फोटो सांगतो मी. ठीक आहे. बघा, तुम्ही तो फोटो पाहिला असेल नसेल मला माहिती नाही, पण जर मी तुमची इच्छा असेल तर मी एक फोटो टाईप करून देऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. तो बघा, तो फोटो पण इम्पॉर्टन्स आहे नादिर शहाचा. एक कन्सेप्ट डोक्यात टाका, मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. मी तो फोटो ओके. अहमद शाह अब्दाली, तालिबान. ओके. तालिबानच्या माग, बिहाइंड फोटो. तर तुम्ही बघाल तर तालिबानच्या ऑफिसच्या बाहेर जो फोटो असतो तो अहमद शाह अब्दालीचाच असतो. ठीक आहे. तर तुम्ही तालिबानचा, ओके, अहमद शाह अब्दाली पण पुढे टाकून देतो. अहमद शाह, हा, ओके, वेट, शाह अब्दाली. ओके, मी थोडस तर अहमद शाह अब्दालीच्या बाहेर, अहमद शाह अब्दालीच्या मागे एक फोटो होता. याच्या मागे तालिबानांच्या मागे एक फोटो आहे. त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बघा, हा फोटो दिसतोय तुम्हाला? हा फोटो दिसतोय तो बघा. मागे अहमद शाह अब्दाली, एका पीरने एका अहमद शाह अब्दालीला काय दिलाय? आशीर्वाद दिलेला आहे. तर हा फोटो आहे. तर हा फोटो अफगाणिस्तानचा आहे. लक्षात आलं? आणि मग आता मेन कन्सेप्ट लिहूया मित्रांनो. आपल्याला क्वेश्चन पण एक्सप्लेन करणं महत्वाचं आहे. मग कोहिनूरचा हिरा आणि पिकॉक थ्रोन या जो मयूर सिंहासन होतं ते कोणाकडे होतं? नादिर शहाकडे होतं. नादिर शहाचा कोणी केला? अहमद शाह अब्दालीने केला. आणि त्याच्यानंतर हा अफगाणिस्तानचा राजा झाला. अहमद शाह अब्दाली कुठला राजा झाला होता? अफगाणिस्तानचा राजा झाला. आणि मग त्याने
कोहिनूर हिरा त्याच्याकडे आला. कोहिनूर हिरा कोणाकडे आला? त्याच्याकडे आला. कोणाकडे? अहमदच्या अब्दालीकडे. समजते मला काय म्हणायचे? कोहिनूर हिरा अहमदच्या अब्दालीकडे आला. मग आता अहमदच्या अब्दालीने काय केलं? अहमदच्या अब्दालीने काय केलं? कोहिनूर हिरा अहमदच्या अब्दालीकडे आला. मग अहमदच्या अब्दाली याचा मृत्यू झाला. ठीक आहे. त्याने तुम्हाला माहित असेल पानिपतचं तिसरं युद्ध जरी जिंकला अहमदच्या अब्दाली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात पराभव झाला होता. पराभव म्हणण्यापेक्षा त्याचं नुकसान झालं होतं. ठीक आहे. तर मग कोहिनूरचा हिरा त्याच्या नातूंकडे गेला. त्याच्या कोणाकडे गेला? नातूकडे गेला. त्याच्या नातूने भारतावर आक्रमण केलं. दुसऱ्या नातूने तिकडे अफगाणिस्तानमध्ये स्वतःचं राज्य स्थापन केलं. आणि ज्या नातूने भारतावर आक्रमण केलं होतं, भारत म्हणण्यापेक्षा पंजाबवर आक्रमण केलं. कशावर आक्रमण केलं होतं? पंजाबवर आक्रमण केलं. त्याला महाराज रणजित सिंगने मदत केली. कोणी मदत केली? महाराज रणजित सिंग. एका डोळ्याने अंध, माहित असेल. रणजित सिंग एका शीख राजाने काय केली? मदत केली. रणजित सिंग तर एका शीख राजाने मदत केली आणि त्याच्या बदल्यात या महाराज रणजित सिंगने मदत केल्यामुळे त्याच्या नातूला पुन्हा अफगाणिस्तानमध्ये त्याची सत्ता काय करता आली? मिळवता आली. त्याची सत्ता काय करता आली? मिळवता आली. सो त्याच्यामुळं त्याच्या नातूने, अहमदच्या अब्दालीच्या नातूने खुश होऊन हा कोहिनूरचा हिरा कोणाला दिला? नादिर शहाने कोहिनूरचा हिरा कोणाला दिला? महाराज रणजित सिंगला दिला. कोणाला दिला? महाराज रणजित सिंगला दिला. आणि महाराज रणजित सिंग कडनं तो इंग्रजांकडे गेला. कोणाकडे गेला? इंग्रजांकडे गेला. मग आपण बघा मागणी करतो बघा की आम्हाला कोहिनूरचा हिरा पाहिजे. मग पाकिस्तानवाले पण भीक मागतात, आम्हाला पण कोहिनूरचा हिरा पाहिजे. मग आपण काय सांगतो? नाही, रणजित सिंग आमचा राजा होता. नाही, मग ते पाकिस्तानवाले काय त्याच्यावर काय रिॲक्ट करतात की ते सांगतात नाही कोहिनूरचा हिरा तर म्हणजे महाराज रणजित सिंगचं जे राज्य होतं ते पंजाबमध्ये होतं आणि पंजाब पाकिस्तानमध्ये येतो, मग कोहिनूरच्या हिऱ्यावर आमची सत्ता असावी असं ते म्हणतात. ठीक आहे. सो हे आपला महत्वाचा मुद्दा, कोहिनूरचा हिरा पण तुमच्या डोक्यात राहिला पाहिजे. सो हे थोडंसं कन्सेप्ट आहेत, एक्स्ट्रा वाचणार आहात, कशावर कुठला क्वेश्चन बनेल याचा भरोसा नाही. सो आपल्याला या सर्व कन्सेप्टवर डोक्यावर काम करायचं आहे. या सर्व गोष्टींवर काय करायचं मित्रांनो? काम करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया मित्रांनो. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. हे थोडं रफ करतो मी. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. आता बघा, आता पुढचा क्वेश्चन काय म्हटलंय बघा. तर हे झालं. आता बघा मुगल साम्राज्य के पतन में निम्नलिखित किसका महत्वपूर्ण भूमिका निर्वहन किया? तर मुगल साम्राज्य पतनामध्ये खालीलपैकी कोणाची महत्वपूर्ण भूमिका होती? कुल भूमी क्षेत्र का विस्तार शक्यच नाही. मुघलांच्या काळामध्ये भारतामध्ये कृषी वाढली नाही. कोणाच्या काळात वाढली? इंग्रजांच्या काळात वाढली. जप्ती क्षेत्र का विस्तार हे पण कदाचित झालेलं नाहीये. कपास और नील में वृद्धी शक्य नाही. मुघलांच्या काळात कपास आणि नील यायची नाही, इंग्रजांच्या काळात यायची, उत्तर मुघलमध्ये यायची. आणि कपास कोणापासून आली? कपास कुठून आली? जेव्हा अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं, युएसए ला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं आणि इंग्लंडला कपास आणि कापूस ची उत्पादन बंद झालं आणि म्हणून भारतात कापूसची लागवड झाली. आणि नीळ ही जी भारतात पिकली ती वेस्ट इंडिजमुळे पिकली. कोणामुळे? वेस्ट इंडिजमुळे भारतामध्ये नीळ पिकली. पूर्वी इंग्रजांना वेस्ट इंडिज मधनं नीळ प्रोव्हाइड केली जायची वेस्ट इंडिज वरती. नंतर फ्रान्सवाल्यांनी आक्रमण केलं, इंग्रजांना नीळ बंद झालं आणि भारतात निळाचं उत्पादन काय झालं? सुरू झालं. आणि जेव्हा अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस इंग्लंडमधनं अमेरिकेमधनं कापसाचं उत्पादन बंद झालं आणि भारतामध्ये कापूसला सुरुवात झाली. मग नीळ आंदोलनात दोन महत्वाचे, नील दर्पण नाटक महत्वाचे 1859 आणि चंपारण्य सत्याग्रह. नीळ शब्द म्हटला, इंडिगो नीळ शब्द म्हटला की दोन आंदोलन तुमच्या आधुनिक इतिहासामध्ये लक्षात राहिली पाहिजे. किती लक्षात राहिली बाहेर? आधुनिक इतिहासामध्ये दोन शब्द लक्षात राहिली पाहिजे. एक नील दर्पण नाटक दीनबंधूने लिहिलेलं आहे, बरोबर आहे. एक दीनबंधू आहेत आणि एक देशबंधू आहेत, माहित असेल. दीनबंधूचं काय नाव आहे? ओरिजिनल नाव काय? मला कमेंट करून सांगणार आहात. दीनबंधूचं ओरिजिनल नाव काय? मला कमेंट करून सांगणार आहात. चलो नेक्स्ट जाऊया आपण. ठीक आहे, याचं फक्त इनमें से कोई नाही. ठीक आहे. आता बघा हे पण सेम आहे. काय म्हटलेलं आहे? मुघल साम्राज्य के पतन में किन कारणों की महत्वपूर्ण भूमिका थी. ठीक है. बघा आता जर तुम्ही बघाल तर मुघल साम्राज्य में किसकी महत्वपूर्ण भूमिका थी? खेती और समुदाय और जमींदार क्रमशः सामान्य जातियों को, शूद्रों को और ऊंची जातियों के थे. ठीक आहे. असं सामान्यतः शूद्र कोणत्या जातीचे ते? उच्चवर्गीय ते. अस्पृश्य जातीयों को भूमिहीन बना दिया था. हे बरोबर आहे. म्हणजेच तुमचं 1 आणि 2 काय आहे? बरोबर. अस्पृश्य लोक गाव में बसा कर रहने देते. असं काही नाही की अस्पृश्य लोकच गावात राहायचे, सर्व लोक गावात राहायचे त्या काळामध्ये. ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे. आता बघा मुगल साम्राज्य में पतन में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले मनसबदारों की संख्या किस शासन में सर्वाधिक थी? मनसबदार म्हणजे काय? सॅलरी द्यायची नाही. सॅलरी द्यायची नाही. एखाद्या राजाने, एखाद्या सरदाराने चांगलं काम केलं युद्धामध्ये तर त्याला सांगायचं 10 गावांचा कर गोळा करण्याची जबाबदारी तुझी, 5 गावांना कर गोळा करण्याची जबाबदारी तुझी. हे सर्व मनसबदार पद्धत कोणी आणली? औरंगजेबने आणली. कोणाच्या काळात आली? औरंगजेबच्या काळामध्ये आणली. आणि मनसबदार पुढे स्वतः छोटं सैनिक ठेवून टाकले, छोटं सैनिक ठेवू लागले. ठीक आहे.
आणि राजावरचा विश्वास काय झाला, कमी झाला लोक सैनिकांचा, कारण की सैनिकांना पगार तो मनसबदार करायचा, याने तो सरदार करायचा, त्याच्यामुळे लोकांची या सामान्य जे सैनिक होते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाबद्दल जास्त होती, त्या सरदाराबद्दल जास्त होती. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, निम्नलिखित बघा मुगल साम्राज्य के पतन के दौरान जमींदारों की स्थिति के संबंध में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. मुगल साम्राज्य के पतन के दौरान जमींदारों की स्थिति पर संबंध में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. म्हणजेच मुघल काळामध्ये जमीनदारांची स्थिती कशी होती याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे, आणि उपरोक्त में से कौन सा कथन सत्य सांगायचं आहे, कौन सा कथन सत्य है काय करायचं आहे, सांगायचं आहे. जमींदारों के प्रति मुगलों की नीति अंतर्विरोध पूर्ण थी. ठीक है. उन्होंने साम्राज्य को आंतरिक स्थिरता के लिए खतरा माना जा रहा था और उन्होंने स्थानीय प्रशासन कार्य से जोड़ने की कोशिश की जा रही थी. ये तिघही उत्तर काय आहेत, बरोबर आहेत. तिघही उत्तर काय आहेत मित्रांनो, बरोबर आहेत. ठीक आहे. एनसीईआरटी 10वी 11वीचं चॅप्टर आहे. ठीक आहे. आता बघा, प्रशासकीय स्तरों पर सरदारों की गुटबाजी से मुगल साम्राज्य के पतन में कौन सा संकट आ रहा है. ठीक आहे. तर बघा, जर तुम्ही बघाल तर जहागीरदारी व्यवस्था म्हणजेच मनसबदारी व्यवस्था, रयतवारी मालवारी मनसबदारी, हे रयतवारी मालवारी इंग्रजांनी आणली. जहागीरदारी व्यवस्था का संकट होता. जहागीरदार म्हणजेच काय, त्याला 15-15 20 गावांचं कर गोळा करण्याची काय दिली जायची, व्यवस्था दिली जायची. मी एक नॉर्मल हिंदीतनं हे क्वेश्चन बनवले मित्रांनो. ठीक आहे. हे नॉर्मल क्वेश्चन बनवलेले आहेत. आवडल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात की सर हे आवडलं. असे क्वेश्चन माझ्याकडे जवळजवळ 10 ते 15,000 क्वेश्चन आपण एक्सप्लेन करूया. आवडल्यास लाईक शेअर करा. असे ही क्वेश्चन एनसीईआरटी पूर्ण क्वेश्चन फक्त 500 रुपयामध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो. जवळजवळ 10,000 क्वेश्चन उपलब्ध आहेत. तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा आणि मला याचं सांगा, कमेंट करून सांगा की याच्या असे व्हिडिओ पुन्हा हवेत की नको. ठीक आहे मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.